बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. हॅलो, थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅचकडे. चांगली मॅच सर्वांच्या भेटीला येते. हॅलो, एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विपक्षात आयुक्ता बीड आणि त्यांच्या विपक्षात झरी मरीमाता धामणी या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे नितीन आणि दुसरीकडे मयूर अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. एक वासरेखोंडा कर्जत विभागातील बीड संघ तर एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल खालापूर विभागामधील धामणी संघ. बॅटल खूप चांगला रंगणार आहे, यात मात्र शंका नाहीये. नितीन पहिले षटक घेऊन येतो. फुलटॉस बॉलला पूर्णपणे कव्हर केला आहे. फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलला सुरुवात केली खरं तर साईराजनं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. या दरम्यान जय दुव्यासाठी पारितोषिक लागले जाते. विकेट जयने कॅश पकडली तर 200 रुपयांचा कॅश होईल. लगातारचे 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली पॉवर प्लेची, कारण की 9 क्षेत्ररक्षक 38च्या आतमध्ये 2 बाहेर एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला कव्हर करतायत. खरं तर प्रोटेक्शन देत आहेत बाउंड्री लाईनला आणि संपूर्ण मैदान 38च्या बाहेरचं खुलं आहे आणि याचाच फायदा खरं तर मैदानावरती साईराज पुरेपूर घेताना पाहायला मिळतो आणि नितीनवरती आक्रमण दोनही चेंडूंवरती केलं जातं. आता मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बीट झाला. यशरक्षक पूर्णपणे सफल ठरलाय चेंडू अडवण्यामध्ये. नितीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, जो आपण नेहमी पाहिलं की पॉवर प्ले पासून 4 ते 5 पावलं लांबूनच गोलंदाजी करतो आणि एक वेगवान आणि अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं एक वेगळ्यावर आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रण वासरेखोंडे विभागातील आणि कर्जत विभागामधील एक हा नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आल्यानंतर एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 धावसंख्यांवरती सिरावला. साईराज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहे. विकेट लागली जाते. पहिल्या क्रमांकाची विकेट साईराज, ज्याने लगातार 2 चेंडूंवरती आक्रमण केला. तिसरा बीट झाला आणि या बॉलवरती विकेट येईल तंबूच्या दिशेनं. क्षणी जी रन कंप्लीट व्हायला हवी होती त्यामध्ये कम्युनिकेशन दोघांची जी कॉलिंग होती ना ते खऱ्या अर्थानं थोडी वेगळी चुकीची पाहायला मिळाली आणि त्यानंतर महत्वाचा गडी साईराज बाद झाल्यानंतर मयुरेश देखील बाद होतो.
ओव्हर या ठिकाणी झालेले आहेत बाद. क्षमा असावी. 10 धावसंख्या झाल्यात. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? एकच धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्की नक्की धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले ती तब्बल 11व्या आकड्यावरती आणि धामणी टीम आणि या पुढील टीम या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या. ज्यावेळेस खेळाडू बाद होईल 38 सर्कल सोडण्याआधी नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला पाहिजे. याच्याकडे तुम्ही जरा थोडं बारकाईने लक्ष द्या. जेव्हा खेळाडू बाद होईल 38 सर्कल बॅट्समन विकेट बाद झालेला खेळाडू 38च्या आतमध्ये असेल तेव्हाच नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल. सगळं तुम्हाला हातात पाहिजे. 11 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती झाल्यात. स्पीडअप घ्या. मास्टरची ही शेवटची मॅच. यानंतर अजून 3 मॅच आपल्याला बाकी पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती केलेलं आक्रमण घनागती. त्यानंतर साईराज देखील बाद झाला. मयुरेश स्वस्तात परतला. आता अनिकेत आणि प्रथमेश ही जोडी आता मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विकासजी चव्हाण यांच्याकडून जय धुळेच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचा पारितोषिक आहे. दुसरं षटक प्रगती पुस्तकावरती गणेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. P1चं षटक या ठिकाणी समाप्त झालं. आता मुभा सुटली गेली. क्षेत्ररक्षण आता नेट का सजवलं जाईल. आधीचं क्षेत्ररक्षण हे 38च्या आतमधलं पाहायला मिळालं. आता संपूर्ण खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतील. मोजून तब्बल 5 खेळाडू 38च्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक 6वा गोलंदाज आणि 5 खेळाडू 38च्या बाहेर आपल्याला असं पाहायला मिळेल. हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 मिनिटांचा अवधी आहे. 1:33 पहिला चेंडू पडलेला आहे. 1:53 ही 4 षटकं समाप्त झाली पाहिजेत. 1:48 पर्यंत जर 3 षटकं संपली नाहीत तर मग जो आयोजक निर्णय घेतील त्यावरती आपल्याला खेळावं लागेल. मोठा फटका. सरळ खेळ आहे. बॉल थांबत नाही. बॉल बोर्ड लाईनच्या पलीकडे येतो. दर्जेदार प्रेक्षणीय माल्टीट आसमानी सुलताने दिलाय टोला. नंबर 6 जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना अद्याप पाहायला मिळतात आपल्याला. गणेशवरती गेले आक्रमण. व्हाईट बॉल थोडी दिशाहीन गोलंदाजी चालू. आता खरं तर बीट करण्याचा प्रयत्नामध्ये खरं तर अतिरिक्त चेंडूची फेकी केली जाते. 7 धावा खर्च केल्या जातात अद्याप गोलंदाजाने 1 चेंडूमध्ये. आणि 1 धावसंख्येच्या सह्यानं धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जात आहेत. 2 गडी देखील बाद झालेत. अनिकेत प्रथमेश जोडी मैदानावरती खेळतीये. संपूर्ण व्हाईट लाईन लगतला बॉल आणि त्यानंतर स्टीअर देखील केलाय. अडवला गेला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरण बदललं जाईल. चला थर्ड अंपायरकडे डिसिजन आता सुपूर्द केला. बाउंड्री लाईन जवळ की झालं काय हे तपासणी केली जाईल. जे कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल टच असेल पाय तर नंबर मोठा मिळेल किंवा मग जी धावसंख्या धावून काढली आहे त्यावरच समाधान मानावं लागेल. दडपणे कारण की क्रिकेटमध्ये 1-1 धाव खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असते. 1-1 धावसंख्येनं समीकरण बदललं देखील. आता निर्णय जो काही आहे तुमच्यापर्यंत बाकी काय नाही. बाकी तर सेव्हिंग आहे. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 भव्य स्पर्धा भूतो न भविष्य.
अनफोल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. दोन धावसंख्या या चेंडूंवरती दोन्ही बदल केला जाईल. नोंद पोचेल ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी बाल मिळतात. गणेशचं हे षटक चालू आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त एक षटकार, एक व्हाईट बॉल, दुहेरी धावसंख्या, पुढे एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतो. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 आकड्यावरती. 21 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. साईराज मयुरेश बाद झालेत संपूर्णपणे दुरा. आणि त्यांनी प्रथमेश मधल्या फळीच्या खेळाडूंना सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ही जिम्मेदारी येऊन पोहोचले कारण की महत्वाचे गडी बाद झालेत. सुरुवात आता शून्यातून आपल्याला करायचे, संघ विजय करायचा यासाठी कसरत केली जाते आणि ही तारेवरची कसरत आहे खरं तर या खेळाडूंची. पण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा आणि तितकाच मातब्बर जो कर्जत विभागामध्ये सातत्यपूर्वक चांगला खेळ करतो. एक बंदी धावसंख्येत एकनं बदल केला जाईल. रन पोहोचेल ते तब्बल 22 या आकड्यावरती. 22 2 गडी बाद झालेत. 22 वरती 2. दुसरं षटक प्रगती पुस्तकावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावा आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. बीड संघाची मॅच ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस विक्रांत आठवण येते. सोन्या 50-50ची एक ब्लॉगर त्या गावाचा आणि चर्चेत आहे सध्याच्या घडीला तो देखील. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलं प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, कव्हर केलं बॉलला, विकेट लागली जाते. खेळाडू क्रमांक 3 टिंबतंबूच्या दिशेने. गणेशने सुरुवात अगदी आपल्याला पाहायला मिळाली. षटकारानं गेली, त्यानंतर व्हाईट बॉल देखील टाकला, त्यानंतर दुहेरी धावसंख्या, मग व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर या बॉलवरती पटकवलेली विकेट. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. ऋतिक. 3 खेळाडू आता खरं तर बाद झाले. त्याच्यातील अनिकेत मैदानावरती अजूनही जो एक षटकार, त्याचबरोबर 3 एकेरी धावसंख्या आणि दुहेरी धावसंख्यांवरती खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 23-22 वरती 3 जरीमरी माता दामणी, तर दुसरीकडे आयुक्ता बीड हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप मध्ये आहे चेंडू. दोन्ही क्षेत्ररक्षक चुकलेत. गलीचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय पण त्याचा देखील आवाक्या बाहेर बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर 1 चाल मिळाला चौकाला. पाहायला मिळणार. मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. हा देखील उंच खुरा फटका क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली झेल आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्लेमध्ये चेंडू जरूर स्ट्रोक जरूर चांगला खेळा, थोडी ताकद कमी पडली. फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवटच्या क्षणी मात्र अडवलाय जरूर. आता एका मागोमाग विकेट लागत चालल्यात जरी मारी माता धामणे टीमच्या मैदानावरती. अनिकेत अजूनही मैदानावरती.
जो वन डाऊनला गेला खेळाडू पोझिशन क्रमांक 3चा खेळाडू होता. खरं तर ज्यावेळेस मयुरेश बाद झाला त्यानंतर अनिकेत दाखल झाला, प्रथमेश देखील आता बाद झाला, ऋतिक देखील बाद झाला. 4 धावसंख्येवरती वैयक्तिक संघाचा विचार केला तर 26 पर्यंत पोहोचलाय संघ. बॅटिंग करणारा जरी मरी माथा दामनी टीम जय धुळे गोलंदाजी मार्कवर येत आहे. दोन बंधुराज नितीन आणि जय आणि संघासाठी नेहमी सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडू अगदी तितके चांगले आणि डान्सिंग द डाऊन समोर येऊन खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत, दोन्ही लॉंगअपचा खेळाडू येतात बॉल अडवण्यासाठी. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, 2 अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 बदल केला जाईल आणि प्रगती पुस्तकावरती खेळ चालू असताना जाऊन पोहोचेल धावसंख्या ती तब्बल 4 गडी बाद होत असताना तिसऱ्या षटकाची सुरुवात आहे जय धुळेची आणि 2 धावांनी पहिला चेंडू फेकलाय. कारण की नितीननं सुरुवात केली चौकारानं, पहिला त्याच्यावरती गणाक्यात चौकारानं केला. गणेश जेव्हा षटक टाकण्यासाठी आला, सुरुवात षटकारानं केली आणि आता जय आला आणि त्याच्यावरती 2 धावसंख्येने सुरुवात केली जाते. बीट झालाय खेळाडू 28 आकड्यावरती. खरं तर आता धामणी संघ येऊन पोहोचलाय. भला मोठं आव्हान करावं लागेल, कमीत कमी 40-45 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट सेट करावं लागेल. KTCची संपूर्ण टेक्निशियन टीम आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन स्पर्धेला कव्हर करतात. गुणलेखकाच्या भूमिकेत भावेश, त्याचबरोबर संपूर्ण आयोजक वर्ग शैलेश जाधव फावडे, त्याचबरोबर विनायक जाधव, यश जाधव हे सर्वच आयोजक मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर ही स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी खरं तर ज्यांचं लक्ष आहे ते आमचे प्रसादजी भोईर, त्याचबरोबर कल्पेशजी जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी दिगंबर मोरे असतील आणि संपूर्ण मोरिया 11 चिंचोली शेकींचा संघ या स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्याकडे अगदी तंतोतंत लक्ष देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मैदानावरती काय घडलं तर धावसंख्या या चेंडूवरती मिळाली 2 धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 30 आकड्यावरती. 30 धावा प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. विकेट लागली जाते, स्वतःहून खेळाडू होतो बाहेर. हे कर्जत टेनिस बॉल क्रिकेटनं सातत्यपूर्वक दिलेलं आहे की प्रामाणिकपणा आपल्याला नेहमी सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. ज्यावेळेस अगदी हलकी लागली जाते ना भावेश, कधी कधी मग खेळाडू देखील बॅट्समन देखील आर्ग्युमेंट करतो, पण कर्जत विभागामध्ये या गोष्टी आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. स्वतःहून खेळाडू मैदान सोडून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन नवीन आता मैदानावरती दाखल होईल. चेंडू फेकल्यानंतर झेल उडाल्यावरती संपूर्णपणे बॉडी बॅलन्स करायचा, त्यानंतर चेंडूला जज करत जायचं आणि विरोधात जर चेंडू असेल तर मग आणखी कसरत असते त्या चेंडूवरती. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 प्रगती पुस्तक जाऊन पोहोचेल ते तब्बल 32 आकड्यावरती. नैतिक खेळाडू नवीन दाखल झाला, 2 धावा जरूर जोडल्या जातील, बदल केला जाईल पुस्तकावरती. 32 धावा अद्याप येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट LED पाहायला मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. खेळाडू त्या ठिकाणी एक दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य अगदी मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यपूर्वक पाहायला मिळतं, पण यावर्षी या स्पर्धेचं पहिलंच आयोजन आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV आणि त्याचबरोबर प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर पहिल्या क्रमांकाची जी रक्कम आहे 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य ट्रॉफी आणि दुसरा क्रमांक जो एक नवीनच संकल्पना आपल्याला या विभागामध्ये खालापूरमध्ये पहिल्यांदा कदाचित पाहायला मिळत असेल की दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हे 75,000 रुपयांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आकर्षक चषक हे खूप
चांगलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्येत बदल केला जाईल तब्बल दुहेरी आकड्याने आणि जाऊन पोहोचेल ती 34 आकड्यावरती. 34 धावा धावपळकावरती येऊन पोहोचल्यात. तिसरं षटक खरं तर मार्गस्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि नितीन आणि गणेश या गोलंदाजांचा विचार केला सुरुवात मोठ्या फटक्यांपासून झाली. एक एक अतिरिक्त चेंडू दोन्ही गोलंदाजांना टाकलेला आहे. पण जयचा विचार करता जयना 6 चेंडू फेकले. 6 चेंडूंमध्ये 4 चेंडूंवरती दुहेरी धावसंख्या खर्च केली, 1 विकेट प्राप्त केली आणि 1 डॉट बॉल टाकला आपल्याला असं पाहायला मिळालं. 8 धावा खर्च करत 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केले. ही षटक रचना खरं तर जय धुळेशी आपल्याला पाहायला मिळाली. षटकाचा विचार केला 3 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या आल्या. गणेशचं षटक 15 धावसंख्येचं पडलं. त्यानंतर विचार केला आपण जयचा तर 8 धावसंख्येचं षटक आपल्याला पडताना पाहायला मिळालं. शेवटचं आणि अंतिम निर्णायक षटक डू अँड डाय रेड म्हणावा लागेल या षटकाला. कारण की जिंका किंवा मरा हाणामारी करायचे, इथून परत जायचं ना, आता इथे लढायचं या षटकामध्ये आपल्याला. आणि ही लढाई वाट्याला आले खऱ्या अर्थानं जय विजय आणि त्याचबरोबर नैतिकशा. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आसमानी सुलतानी भीमटोला वज्रटोला आला षटकार. षटकार चेंडू गेला थँक्यू पा. ही गाणी खऱ्या अर्थाने हे डीजे मास्टरचं वैशिष्ट्य असतं क्रिकेटच्या मैदानावरती. किंवा मग प्रेक्षक वर्ग देखील विचार करतो की क्रिकेटच्या मैदानावरती आलोय की हळदीला आलोय. असे बरेच डीजे मास्टर पाहायला मिळतात. मोक्याच्या क्षणी गाणी वाजवली पाहिजेत. युवासाठीचा प्रयत्न जो चालले तो सामन्यामध्ये की गर्दन जो न चाले तो खुटकी गर्दन बाउंडर मांडवांच्या पलीकडे नंबर मिळेल 4 येतोय चौकार. असे अरे एका पाठी असे एका पाठी चला मार. ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जातं. खेळाडू आक्रमण करतायत. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जोपर्यंत अगदी आपला धावसंख्या कमी होती, 5 विकेट लागल्या होत्या. जरी मोडी माता धामणे संघ जसा काही त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण विजयनं जो 6व्या क्रमांकाचा खेळाडू गेला आल्या षटकाराने सुरुवात केली. दुसऱ्या बॉलवर खेळा चौकार. या बॉलवरती देखील चौकार आणि नुसता टाळ्यांचा कडकडाट होतोय. त्याच्यासाठी वैयक्तिक 14 धावसंख्येचं योगदान दिलंय आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 48 आकड्यावरती. स्विचिट करण्याचा प्रयत्न प्रत्येक दिवस दिवाळीनं दसरा एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि आता विकेट खेळाडू बाद. विकेट लागली जाते. धावसंख्या स्थिरावली तब्बल 49 आकड्यावरती. काऊला खेळ क्षेत्ररक्षक आहे. प्रॉपर कलेक्ट केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करत नाहीये खेळाडू. कोणी
संघाचं संपूर्ण अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालं. 50वा अद्याप प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक डाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. लग्नाला खेळाडू आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीला खेळाडू होईल. बाद 51 धावसंख्या या ठिकाणी मात्र या ठिकाणी झरीमरी माथा धामणे संघ पहिल्या सदरामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये धावसंख्या मात्र जमवली. तब्बल 51-52 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट सेट केलं या ठिकाणी. चला कमेंट्री बॉक्स मध्ये करूया थोडंसं परिवर्तन. जोडले जातील आपल्या समवेत. तुषारजी धुमाळ, मध्ये जातोय आणि त्याच्या बरोबरीनं तेजस रुटे गोलंदाजी मार्कवरती एक जबरदस्त गोलंदाज खोपोली प्रीमियर लीग ज्यानं आत्ताच गाजवलेली आहे तो अजय लोते गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू 52 धावसंख्येची गरज.
झटपट पटापट बाळा साळुंके सर. आणि तिकडे मुन्ना पिंगळे सरांना मी विनंती करतोय, आता वेळेचं भान तुम्हाला देखील ठेवावं लागेल. आणि वेळ सांगतीये की आता 2:03 झालेली आहेत. शांत वातावरण, बरेचसे क्रीडा रसिक अजूनही या मॅचचा मनमुराद आनंद घेताना. माझे परम मित्र ज्यांना क्रिकेटची खूप सारी आवड आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये बऱ्याचशा खेळाडूवरती ज्यांनी पारितोषिकांचा वर्षाव केला असे मुस्लिमबाई बेकरीवाला, आणि त्यांच्या बरोबरीनं हमारा वचन ही हमारा शासन असं सांगणारे संतोष लोहार साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. पण ही स्पर्धा आपण पाहतोय ना, जबरदस्त राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026च्या माध्यमातून पंचांचा ग्रीन सिग्नल, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा फलंदाज तयार, स्ट्राईक एंडवरती बॅटर तेजस तयार. मयूर जाधव रे. लगातार 3 षटकार 3 विकेटसाठी मुस्लिमबाई बेकरीवाला यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. 52 धावांचं हे टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 24 मध्ये 52 करायच्या होत्या. आता येणारे 23 चेंडू 50 धावसंख्येची गरज. माझ्या सोबत आणखी एक जबरदस्त लवजिका फौजी ऑलराऊंडर खेळाडू भावेश सावंत यांना देखील आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचा आनंद घेतलाय. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केलाय. आता कदाचित उद्या नाही, परवाच्या रात्रीमध्ये खोपोलीच्या मैदानावरती जो तालुका निहाय गटामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि उद्या मावळमध्ये जाऊन केपी वॉरियर्स या संघाचं कर्णधारचं नेतृत्व तो पार पाडणार आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच देऊया. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा डबल मध्ये. रन मिलेंगे तो हम भागेंगे, मौका मिलेगा तो हम दिखा देंगे, अशी रणनीती या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये गाठलेली आहे. सूरज पांडे सर यांचे 2चे 4 झालेत डोळे. रात्र दिवस पंचांची भूमिका पार पाडून चष्मा लागलेला त्यांना. वेगानं चेंडूवरती बॅट फिरवली गेली, पण गोलंदाज हुशार आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला त्यांना अडवलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोरगड होती वाढ. 5 धावा स्कोरगड वरती नोंद झाल्यात. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शिवसेना उभाटा गट यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यास तुमच्या आमच्यात नाहीये, पण त्यांच्या आठवणी सदैव मनात घर करून गेलेले आहेत असे अजितदादा पवार. देवासारखा माणूस, माणसामधला देव पुन्हा होणे नाही, पण त्यांच्या आठवणीत आपण या क्रिकेटच्या पटलावरती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. इथे स्कोरगडवरती आता धावा लागल्यात त्या 5 आणि चेंडू झाले त्या षटकातील 4. अचानक चांगलं कमबॅक केलं. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. डाव आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये, पण इथे पंच सांगतात ऑप्शनच्या बराच लाईनच्या बाहेर या चेंडूला पिक केलं गेलं, पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा आलाय. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती वाढ होईल. 52 धावांचा पाठला करताना 6 धावसंख्येची नोंद झालेली आहे. दीप जाधव युके रिटर्न आहेत. एक चांगले क्रिकेटर पट्टू आहेत आणि चॉकलेट बाय म्हणून खोपोली परिसरामध्ये यांची ओळख. चेंडू उंच आणि तेवढाच लांब पाहायला मिळेल का? 1 बाउंड चेंडू फरार. दीप जाधव यांचं स्वागत करणारा आलेला हा चौकार.
डान्स डाऊन क्रिकेट पुढे मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजांना चेंडूवरती वेग कमी केला, वेट आणि वॉचवाला क्रिकेट खेळताना पॉइंट क्षेत्राच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू आर पार, लगातारचा दुसरा चौकार. करण्यात येते. वेळ खूप महत्वाची आहे आणि या वेळेला महत्व देणं देखील महत्वाचं आहे. शेवटच्या 3 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज. चिंचोली एंड कडनं गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्कवरती तयार. दुसरी टी शर्ट ऋतिक वेगवान गोलंदाज आहे. रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये बराचसा फॉर्मात असणारा खेळाडू तालुका नियत गटामध्ये संजय सोलंकीच्या नेतृत्वाखाली देखील खेळलाय. पण स्ट्राईक एंडवरती देखील कर्जत परिसरामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ज्यानं बोलबाला निर्माण केलाय तो बॅटर तेजस यावेळेस पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. इथे बॅट तर गरकन फिरवली गेली पण चेंडू आणि बॅटचा संपर्क घडला नाही. अशा वेळी जर हा संपर्क घडला असता तर चेंडू सरळ चिंचवलीमध्येच पाहायला मिळाला असता. एवढ्या वेगानं बॅट फिरवली गेली पण गोलंदाज हुशार आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकण्याचं काम त्यानं पहिल्या चेंडूवरती तरी पूर्ण केलेलं आहे. पण येणारा चेंडू बॅटर की बॉलर की बॅटर सांगणं कठीण आहे. 52 धावांचं टार्गेट चेस करायचं तर अशा वेळी मोठे पटके येणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जाना तवाशी पहुंच गए. पहुंच गए डीपी रोड के मैदान पे जहां रन लेते हुए रहना पड़ा उपाशी. लगातार से 2 चेंडू निर्धाव. 16 चेंडू आता 38 धावसंख्येची गरज. 16 का डोला जिगरा आहे टायगर. माझ्या नावात दम आहे तेजस हे नाव कर्जत तालुक्यामध्ये गाजतंय. मग खालापूरमध्ये का नाही हे इथून सिद्ध करून दाखवावं लागेल. ऋतिक मोर येणार आहे. साईला फोन कर. साईला पण इकडे ऑप्शनच्या लाईन मध्ये ज्या गोलंदाजाची आपण स्तुती केली तो गोलंदाज मात्र लाईन भटकलाय. पनिशमेंट दिली पंचांनी. स्वेर चेंडूचा इशारा. त्याला फोन कर साईला. इशारों ही इशारों में क्या बल्लेबाज होगा हवी. आली रे आली आता तुझी बारी आली. गोलंदाज फलंदाजाला सांगेल की फलंदाज गोलंदाजाला. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला. झेल टिपण्याची संधी क्षेत्ररक्षकाला होती तरी प्रयत्न देखील केला पण फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला मोक्याच क्षणी अडवलं. सिंगल आली. डाव्या हाताचा बॅटर आता स्ट्राईक एंडवरती नितीनला आपण पाहतोय. शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये चालू आहे. 52 धावांचं टार्गेट आता खूप मोठं होत चाललेलं आहे. या टार्गेटचं पर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र आपल्याला जोरदार हाणामारी करावी लागणार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती नोंद झालेल्या आहेत.
आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडासा चेंडू गरंगत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण इथे तिसऱ्या पंचांची रनआउट साठी केली जाते मागणी तसा पुरवठा. तिसरे पंच हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण. इथे फलंदाज जर सुखरूप असेल तर 2 धावा कंप्लीट होतील, पण इथे जर का विकेट गेली तर फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि अशा वेळी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज डाव्या हाताचा बॅटर नितीन धुळे बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. आदरणीय अनिल दादा पिंगळे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ज्यांनी मात्र या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं देखील आपण खूप सारा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. अनिल दादा पिंगळे उद्योजक देखील आहे. उद्योग जगतामधलं मोठं नाव मॅन फ्रॉम घोरवली यांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बराच वेळ दवडला होतोय. आता मी शेवटची आणि अंतिम सूचना टीम धामणी संघाला करतोय. पूर्ण मारण्याचा प्रयत्न, इथे पटका फसला. आणखीन एक बॅटर गेल्या पावली परतताना बाद होणारा फलंदाज खंडू लोभी, ज्याला लोभ आवरला नाही मोठ्या पटक्याचा, तो मात्र परतीचा प्रवास करताना डीजे.
जय भोळे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. यावेळेस लवकरमध्ये चेंडू धावला. शॉट लवकरमध्ये चेंडूला अडवलं गेलं. टप्पल पात्र मिळाला. फक्त मिळाली. एकोणीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू आता 33 धावांची गरज. आने वाली 12 गेंदे 33 रनों की जरूरत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा टॉससाठी शेवटचे आणि अंतिम पुकार. डीजे पाहिजे अंतराट आणि त्यांच्या बरोबरीनं काय दुसऱ्या टीमचं नाव? मालदेव या दोन्ही संघांच्या मधोमध टॉस करतील फावडे साहेब आमचे. आणि त्याचबरोबर देशमुख साहेबांना देखील विनंती करतो. स्वामी देशमुख गोलंदाज विजय आता गोलंदाजी मार्गवरती आलाय. विजय आणि पराजयाच्या मध्ये विजय. 12 चेंडू 33 ची गरज. अंतराट की मालदेव की अंतराट अशी लढत त्यानंतर पाहायला मिळेल. पण ही लढत चालू आहे ती मात्र धामणी विपक्ष कर्जत बीड. चला झटपट सुरू ठेवा मॅचला. बाळा साळुंके सर वेळेचं महत्व पटून द्या. राजपूत शेवटच्या दिवशी नाही तर वजनदार पाकिट थोडंसं हलकं वाटेल. सर 16 मिनिटं लावली. विकास राजपूत 2 षटकासाठी 16 मिनिटं खर्च झालेली आहेत. सर विकास राजपूत कडनं 2000. विकास राजपूत साहेबांकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. पण इथे जय धोळे मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. जयला पाठवलंय वापस. विजय मात्र चेंडू टाकला आणि जय मैदानाच्या बाहेर आलाय. झेल स्वरूपात बाद होताना. डीजे कॅच नेक्स्ट बैटर माही. ये माही मारेगा क्या. महेंद्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात. त्या 52 धावांचा पाठला करताना 19. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते युवा उद्योग जगतातलं मोठं नाव अनिल पिंगळे साहेबांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपण यावं. अनिल दादा पिंगळे यांना क्रिकेटची बरीचशी आवड आहे आणि सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूंना मुलाचं सहकार्य करणार आहे. गोड व्यक्तिमत्व. वेगानं चेंडूला टाकला गेला पण या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना अडवलं आणि इथून मात्र मिळाली सिंगल. अब एक के दुखे से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. 11 गेंदे बची और 33 रनों की जरूरत. शेवटचे 10 चेंडू आणि 32 धावांची गरज.
शुभारंभ झालेला पण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. अनिल दादा पिंगळे व्यासपीठाकडे आलेले त्याचं स्वागत असेल या स्पर्धेच्या मधून. मगाशी सांगतो क्रिकेटची बरीचशी आवड आहे आणि क्रिकेटची ज्याला आवड आहे ना तो कोणत्याही मैदानावरती पोहोचतो आणि कोणत्याही वेळी. क्रिकेटला टाइम नाहीये, टायमाला क्रिकेट आहे आणि क्रिकेट वेळे प्रेक्षक मी बरेचसे पाहिले. एक प्रेक्षक अशी आख्यायिका आहे, काही गोष्टी मी बालपणी ऐकल्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक क्रिकेट वेडा क्रिकेट पाहता पाहता मेला आणि त्यानंतर त्याला मात्र सरणावरती नेला आणि त्याहूनही उठून त्यानं विचारलं की आता स्कोर किती झाला. असे बरेचसे क्रिकेट वेडे आणि त्यातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनिल दादा पिंगळे या व्यासपीठावरती आलेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. वेगवान चेंडू, मालदेव संघानं नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतलाय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांचा. पण या मॅचला आता दामडी संघाला मी विनंती करतोय जरा स्पीडनं चालवायचंय, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक या 38 मध्ये घ्यावा लागेल. सीमारेषे जवळचा क्षेत्ररक्षक 38 मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल याचं भान ठेवा. इथे दांडी गोल झाली आहे. आणखीन एक बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. बीड कर्जत संघाला जोरदार हादरा. डीजे पण आता सुंदर असं चंद्रमाचं रूप आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. असं म्हणतात चंद्रामध्ये देखील डाग आहे, पण हे डाग आहेत की नाही हे पाहण्यासाठी केटीसीच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. जमा करावं लागतील. लक्ष्मण कांबळे, लक्ष्मी कांबळे यांच्याकडनं षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश स्वरूपात इथे जमा आहे. आता फलंदाजाला ते मारायचंय. षटकार मारल्यावर आता 1000 रुपयाचं पारितोषिक, 1020 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मी कांबळे यांच्याकडे पारितोषिक आहे. इथे मात्र सिंगल आली आणि टोटल 21 धावा आता स्कोर कार्ड वरती. बघा वेळेचं उल्लंघन झालेलं पंच. आता तुम्हाला 38 सर्कलचा आतमध्ये एक प्लेअर घ्यायचा आहे सीमारेषे जवळचा. 2 धावांनी वाढ झाली आणि स्कोर कार्ड वरती आता टोटल 22. 6 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाज सतीश लक्ष्मी कांबळे यांनी लावलेले 1020 रुपयाचा पारितोषिक. या पहिल्या चेंडूवरती बॅटर पटकावाल का? रात्रीचे खेळ चालतायत आणि रात्रीची स्पर्धा आपण बघतोय. बँका बंद आहेत पण इथे कॅश पारितोषिक जमा आहे. 1020. गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्क वरती तयार आणि स्ट्राइक रेट वरती बॅटर महेंद्र. तुझे मारना होगा. 1020 रुपए के लिए इस गेम पे छक्का. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूनं महेंद्र स्ट्राइक एंड वरती. 6 चेंडू 30 धावांची गरज. हाको टप्प्याचा चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती वार करता आला नाही. हा वार फुका गेलाय. 5 चेंडू आता 30 धावांची गरज.
शेवटचे 5 चेंडू 30 धावांची गरज. अनिल दादा पिंगळे यांचं पुन्हा एकदा आभार. वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वागत आहे पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा उंच खेळण्याच्या नादात फलंदाज मात्र मोठ्या फटकासाठी मुकलाय आणि इथून झेल देखील सुटलाय. तर रनआउटची विकेट मात्र मिळेल. घेऊन जा दर. जीतू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर गोलंदाजाला विकेट मिळवली तर 520 रुपयाचा पारितोषिक आहे. स्ट्राईक एंडवरती आहे महेंद्र. बाई 4 वेळा घेतलं. 520 रुपयात मला विकत घेतला नाही तुम्ही. मी इमानदारीत घेतलं. तेच अरे आता प्रवीणने आणलं. डॉट चेंडूचा इशारा आलाय. 3 चेंडू आता 30 धावांची गरज. केला वाटतं त्याला, बोल ना. आज आता हे स्वीट शीट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस चेंडू गेला गलीच्या दिशेनं आर पार. धावा मिळतील 6 धावांना आता मात्र आलेला हा षटकार. 6 धावांच्या मदतीने तो चालू. लगातारचा हा दुसरा षटकार. आता 1 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. मोक्याच्या क्षणी वाईट चेंडूचा इशारा आला. 1 चेंडू आता 7 धावसंख्येची गरज. 17 धावांची गरज. 7 असतं तर मजा आली असती. योगेश ढोले ना. मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. इथे सामना जिंकला टीम धामणी संघानं जवळजवळ 17 या धावसंख्येनं. टोटल स्कोअर कार्ड वरती धावा नोंद झाल्यात त्या कर्जत बीड संघाच्या 35 गडी गमावल्यानंतर आणि 17 या धावसंख्येचा अंतर कमी केलं गेलं. 52 धावांचं टार्गेट चेस करताना ते धामणी संघानं या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच विजय ठरतोय. ज्यानं जय आणि विजयाच्या या मधोमध उभं राहून स्वतःला सिद्ध केलं आणि धामणी संघाला पुढच्या वाटचालीसाठी प्रसिद्ध केलं. चांगली फलंदाजी आणि त्याच ताकदीनं चांगली गोलंदाजी करणारा हा विजय ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच नेक्स्ट